अनाथ, दुर्लक्षित, अपंग, बेवारशी, बहिष्कृत मुलींना आश्रय देणारे तसंच त्यांचं उद्ध्वस्त जीवन वसविण्यासाठी प्रयत्न करणारे नागपूर येथील श्रद्धानंद अनाथालय मागील 97 वर्षापासून कार्यरत असून पुन्हा एकदा या अनाथालयानं समाजापुढे आदर्श ठेवत 4 अनाथ मुलींचे कन्यादान केले आहे। अनाथ मुलींना आई वडिलांच्या प्रेमाची उणीव भासणार नाही अशा पद्धतीचे लग्न लावून त्यांचे संगोपन करत त्यांच्या विवाहापर्यंतची जबाबदारी स्वीकारत आज पुन्हा एकदा येथील 4 अनाथ मुलींचा लग्न सोहळा संपन्न झाला। उच्च शिक्षित ITI BCom पर्यंत शिक्षण घेऊन या 4ही अनाथ मुलींची हिंदू रीतीनुसार सत्यनारायण पूजा, मेहंदी, हळद तसेच शहरातील 4 नामवंत व्यक्तींद्वारे कन्यादान या सर्व विधी संपन्न झाल्या। त्यांना हक्काचे आई वडील आणि घर मिळवण्यासाठी संस्थेचे विश्वस्त गोपाळराव बुटी, अध्यक्ष मीरा खडकर, उपाध्यक्ष डॉक्टर निशा बुटी, सचिव बालाजी बुटी, प्रो प्रेसिडेंट गीतांजली बुटी, सहसचिव, सर्व बोर्ड सदस्य आणि कर्मचारी यांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे। विशेष म्हणजे मागील 2 वर्षांअगोदर येथूनच 5 अनाथ मुलींचे लग्न पार पडले होते। यावेळी पोलीस कमिशनर रवींद्र सिंगल, जॉईंट कमिशनर अश्विनी दोर्जे, मेजर जनरल SK विद्यार्थी, महाराष्ट्र गुजरात एरियासह अनेक मान्यवरांनी नववधूवरांस भेटवस्तू देऊन त्यांचे जीवन उजळण्यास पाठिंबा दिला होता। प्रतिनिधी अनिल देशपांडे, NTV न्यूज मराठी। नमस्कार, मी गीतांजली बुटी, श्रद्धानंद अनाथालयमधली जॉईंट सेक्रेटरी। यावेळेस आपल्याकडे 4 मुलींचे लग्न आहे। सगळ्यात पहिले तर मी NTVचं खूप आभारी आहे की ते दरवेळेस आम्हाला छान कव्हरेज करतात। आमचं काही नवीन उपक्रम आम्ही केलं तर ते बरोबर येतात आणि आम्हाला खूप प्रतिसाद मिळतो, तर धन्यवाद त्यांना। आणि यावेळेस 4 मुलींचे लग्न आहे आपल्याकडे 11 तारखेला आणि त्या मुली छान शिकलेल्या आहेत। 12वी पास, एकाने ITI केलेलं आहे, एक कॉलेज झालं आहे तिचं, BCom झालेलं आहे। आणि आम्ही हळद, मेहंदी, सत्यनारायण, संगीत, लग्न म्हणजे सगळ्या गोष्टी करतोय। म्हणजे असं नको त्यांना वाटायला की त्यांना घर नाही आहे, अनाथ आहे म्हणून त्यांचं काही कमी झाले। सगळे बांगड्या भरवायच्यापासून सगळे रीती रस्म जितके आहे ते सगळे करतोय। प्रश्न हे पडतो की हे मुलं आमच्याकडे येतात कुठून, म्हणजे कोण अप्रोच करतो, कसं अप्रोच करतात, सगळ्यांना हे प्रश्न असतात। हे मुलं येतात, आम्ही गावातले मुलं असतात। गावातल्या ज्या मुली आहे ते 12वी पास होऊन गेल्या तर त्यांना शहरातला मुलगा पाहिजे असतो, तर त्या मुलांशी ते आटा चक्की या किराणा सांभाळणारे की या मिस्त्री, 2.5-3 एकर शेतीवाले, तर यांच्याशी कोणी आणि त्यांच्याकडे मुली पण कमी आहे त्या समाजामध्ये, तर हे लोकांशी लग्न करायला ते लोक तयार नसतात कारण त्यांना शहरातला मुलगा पाहिजे असतो। मग हे लोक आम्हाला अप्रोच करतात। मग त्या लोकांना आम्ही पहिले पूर्ण बघून घेतो, बायोडेटा मागवतो, पोलीस NOC व्हेरिफिकेशन सगळं करून, म्हणजे त्यांचं मेडिकल चेकअप एव्हरीथिंग ते करून जेव्हा आम्हाला खात्री होऊन जाते की सगळं बरोबर आहे तेव्हा आम्ही त्यांना बोलवतो। मुलगा मुलगी एकमेकाला बघतात, पसंत पडलं की सोशल वर्कर त्यांच्या गावात जाते, त्यांच्याकडे गावात त्यांच्या घरी ते मुलीला दाखवतात सगळं की कसं जेवण आहे, काय आहे सगळं, आणि त्याच्यानंतर ते आडोसपडोस पण एकदा विचारपूस करून घेतो की म्हणजे सगळं खात्री झाली की मग आम्ही हो म्हणतो। 25,000 त्या मुलाशी FD बनवून ते डिपॉझिट करवतो आणि विथ मुलीच्या नावावरती, आणि विथ इंटरेस्ट आम्ही 3 वर्षानंतर ते परत करतो। हे बनवून केलं आहे की 3 वर्षानंतर जेव्हा ती मुलगी येते तर ती या त्या एक बाळाला घेऊन येते, या म्हणजे कसं ते आपली मुलगी सुरक्षित आहे, सुखरूपात जीवन जगते, तर ते आम्हाला कळून जातं, म्हणून ही आम्ही एक सिस्टम बनवलेली आहे। प्रतिनिधी अनिल बालपांडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।